गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। पीडित मुलगी वर्ष 17 7 आठवड्यांची गर्भवती असल्याचं वैद्यकीय तपासणीत समोर आल्यानंतर तपास अधिक गतिमान करण्यात आलाय। प्राथमिक चौकशीत पीडित व तिच्या आईने कोणतीही ठोस माहिती न दिल्याने तपासात अडचणी येत होत्या। मात्र गंगापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या गुन्हेशोध पथकाने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम पाटील यांच्या तपास पथकाने सखोल तपास सुरू केला। पीडितेचे व गर्भाचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलं। त्यातून पीडितेच्या वडिलांच्याच लैंगिक अत्याचारामुळे गर्भधारणा झाल्याचं न्याय वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालंय। आरोपी वडील हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर आठवडाभर घरातून बेपत्ता होता। त्याचा मोबाईल सुद्धा घरी असल्याने पोलिसांना सुरुवातीला अडचणी आल्या। मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अखेर आरोपीचा शोध घेऊन त्याला नाशिकच्या सीबीएस परिसरातून अटक केली आहे। चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यानंतर हा धक्कादायक गुन्हा उघडकीस आलाय। ही कार्यवाही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 सौ मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। एस मराठी न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।